तू इथे राहतेस? किती छान आहे ग तुझं राजवाडा. हे मोठे मोठे खांब, त्याच्यावरचे नक्षीकाम खूप छान आहे. तू रोज इथे या आसनावर बसतेस? हो, ये इथे ये. अगं अगं अंबा, हळू पडशील ग. अगं जगदंबा, अगं आपल्या ताईकडे जायचं म्हणून सांगितलं हिला, तेव्हापासून नुसतं घरच नाही, समद गाव डोक्यावर घेतलंय हिनं. गावभर फिरून समद्यांना सांगत होती तुळजाई म्हणजेच माझी जगदंबा ताई आहे म्हणून. आई, अगं तू पण बस ना. आई, अगं माझे बालपणीचे मित्रमैत्रीण कसे आहेत? शालू, जया आणि नलू. आता तुझ्यासारखे ते बी मोठे झालेत, तरी बी अजून तुझी आठवण काढतात. साक्षात तुळजाई आमच्यात मैत्रीण बनून राहिली, याचं लई कौतुक आहे बघताना. किती काय काय घडलं होतं गावात तू असताना. एकदा तू रानात त्यांना लई मोठ्या प्राण्यापासून वाचवलं होतंस. एकदा माया वृक्षापासून सोडवलं होतं. गावात किती संकट आली होती, पण तू प्रत्येक वेळेला त्यांना वाचवायला खंबीरपणे पुढे आलीस. ताई, हे खरं खरं गाणारं झाड होतं का? तू त्याला नष्ट केलं होतंस? हो, मायावी वृक्ष होता तो. मुलांना आणि गावाला वाचवण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यायला हवाच होता ना. मग तू घाबरली नाहीस? घाबरून कसं चालेल? गावातल्या लोकांना त्रास झालेला तुला आवडला असता का? नाही. मग झालं तर? मला सुद्धा असं काहीतरी मोठं काम करायचंय, पण मला जमेल का? मी तर साधी आहे, माझ्याकडे तुझ्यासारखी शक्ती सुद्धा नाहीये. काहीतरी मोठं करायला शक्ती नाही लागत, तर मनात जिद्द असावी लागते. आणि धीराने, शौर्याने प्रत्येक कठीण प्रसंगात लढण्याची इच्छा. मग मी नक्कीच करेल. मी तुझ्यासाठी काहीतरी गोडधोड बनवून आणले. तुझ्यासाठी लाडू बनवून घेऊन आलीये, जरा खाऊन बघ. किती दिवसात आईच्या हातचे लाडू खाल्ले नाहीत. तू किती व्यापात असतेस ना ग तुळजा. झोप तरी होते का व्यवस्थित? तू पण आईच आहेस ना. तू सांग, लेकीची चिंता करताना झोप लागते? बोलण्यात अजून भी हुशार आहेस, पण आता तुझी आई आली आहे, काही दिवस माझी लेक बनून राहा. कौतुकाने समदे लाड करून घे. आता तुझं लगीन होणार आहे. साक्षात महादेवांना आमच्याकडे पत्रिका पाठवली आहे. जगदंबे,
अगं समध्या विधी तर ठरल्या असतील ना? काय काय कधी कधी होणार आहे ग? खरं सांगू तर अजून तरी काही ठरवलेलं नाहीये. काय? अजून काहीच ठरलं नाही? एक तरी विधी झालाय का लग्नाचा? मुहूर्त मेढ रोवलीये. आकाशात मुहूर्ताचे नक्षत्रही दिसले. मुहूर्त ठरवला एवढंच, बाकी काही नाही. अगं असं कसं चालल? तुझ्या मैत्रिणी कुठे आहेत? हा थांब, तुझ्या आधी त्यांचेच कान पकडते. अगं आई, आई रागावली ताई, लवकर चल, नाहीतर तुझ्या मैत्रिणींचं काही खरं नाही. माझ्या मुक्कामाच्या ठिकाणी तुझं स्वागत आहे असेल बाबा. हा तर आश्रम आहे. हा आश्रम असुरांच्या मुक्कामाचं ठिकाण कधीपासून झालं? सगळ्यात मोठी शक्ती ज्ञानात आहे, हे असुरांना कधीच कळलं नाही. आणि हे ज्ञान आश्रमाच्या आत दडलेलं असतं. वनस्पती विज्ञान, यंत्र विज्ञान, या सगळ्या ज्ञानाच्या जोरावर आपण जग जिंकू शकतो अशिलोमा. वेदांच्या ज्ञानाचा वापर करून मी महिषासुराच्या योजनेवर काम करत आहे. तू नक्की काय करतोस विषयगर्भा? मला जाणून घेण्याची इच्छा आहे. मला दाखवशील? काहीही असेल तर आधी आम्हाला दोघींना येऊन सांग. आलं लक्षात? बरोबर. काय ग, तुम्ही तिच्या सखी आहात ना? तुमचं तिच्याकडे लक्ष नाही? काय झालं काकू? आमचं काही चुकलं का? तुमच्या सखीचं लगीन आहे ना व? मग लग्नात काय काय विधी होणार आहेत? काय बी ठरवलं नाही तुम्ही? काकू, तुम्हाला तर देवींचा स्वभाव माहितीच आहे. भक्तांच्या काळजीपुढे त्यांना दुसरं काहीच दिसत नाही. स्वतःचाही विचार करत नाहीत ते. आम्ही त्यांना खूप समजवायचा प्रयत्न केला, पण त्यांनी आमचं ऐकलंच नाही. हे काय मला पटलेलं नाही. ती देवी असली तरी आता तिचं लगीन होणार आहे. लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी तयार असलेल्या पोरीकडं किती लक्ष दिलं पाहिजे? तिचे किती लाड केले पाहिजेत? तिने काय बी सांगितलं तरी आता तुम्हीच तिच्याकडे लक्ष द्यायचं. कळलं? हो. अगं आई, असं काही नाही. जो मुहूर्त निघालाय ना त्याला अजून 1 महिना आहे. आणि तसंही मुहूर्ताचा विधी झालाय ना. लग्न म्हटल्यावर 1 महिना कसा निघून जाईल हे तुला कळणार सुद्धा नाही. लई विधी असत्यात, महिना सुद्धा पुरणार नाही यांना. आणि समधी तयारी व्यवस्थित हवी, कारण समद जग या विवाहाकडे डोळं लावून आहे. हा अलौकिक विवाहाचा अद्भुत महिना असणार आहे. काकू, असे किती विधी करायचे? एक का विधी असतो? ऐका. पंचदेवींकडून ओवाळणी, मायेचे केळवण, सौभाग्याचा चुडा, पंचमहाभूतांतर्फे देवक, प्रकाश ऊर्जेचा दैवी मंडप, शक्तिरूपाची तेजस्वी हळद, महादेवांचे अद्भुत वराड, आणि हे समद झाल्यावर अलौकिक लग्नविधी. एवढं समद करायचं आहे. हो, हे सगळे विधी होतील. तुम्ही नका काही काळजी करू. तिथं काहीतरी चमकतंय. हा कसा काय चमकतोय?
बघ, या वाड्याला सुद्धा सगळ्या विधी बघायच्या आहेत, म्हणून हा चमत्कार घडला. बघू. हे फार विलक्षण आहे विषगर्भ. हा असा आश्रम आम्ही पहिल्यांदाच पाहतोय. इथे आम्ही विविध प्रकारचे प्रयोग करत असतो. हे सारे माझे सहकारी आहेत. सहकारी? पण हे तर ऋषीगण आहेत. होय, खरे ज्ञान यांच्याकडेच आहे. त्यांच्या ज्ञानाचा मी पुरेपूर वापर करून घेत आहे. ज्याची प्रतीक्षा होती तेच घडलं. हेच आहे ते झाल मायावी विष जे महिषासुरांना हवं होतं. कुठं निघाला? थांब. कुठं निघालास? थांब. सैनिकांनो, तो हातातून निसटला तर आपलं सगळं गुपित फुटेल. धावा, पकडा त्याला. मला लवकरात लवकर हे कोणाला तरी सांगायलाच हवं. जवळच महादेवांनी उभारलेला दक्षिण कैलास आहे. महादेव तिथं असतात असेही मी ऐकलं आहे. मला तिथं जाऊन महादेवांची भेट घ्यायला हवी. त्यांना हे सगळं लवकरात लवकर सांगायला हवं. पुढे गेला असेल तो. चल. ठरलं तर मग जे दिवस हातातून गेले ते गेले. आता कमी दिवसात समध्या विधी झाल्या पाहिजेत आणि सगळ्यात आधी करायचा तो ओवाळणीचा कार्यक्रम. कधी करताय सांगा. काकू, तुमचं बरोबरच आहे हो. हा विधी तर आधीच होऊन जायला हवा होता, पण देवींनी आम्हाला काही ठरवूच दिलं नाही. पण काही हरकत नाही, आता तुम्ही सांगा तशी आम्ही सगळी तयारी करू. मी तर तयारच आहे मदत करायला. हो, आणि आम्ही सुद्धा मदत करायला तयार आहोत.
अगं आई, एवढी घाई करायची गरज नाहीये. हातात अजून पुष्कळ वेळ आहे. योग्य वेळी सारं काही होईलच. आणि तसंही आता गावामध्ये धान्याचं एवढं मोठं संकट आलंय. अशा काळात हा सोहळा करायचा समोर शिखर शिंगणापूर दिसतंय, अगदी जवळ दिसतंय. मला तिथं जायलाच हवं. मी आता सुखरूप पोचणार. तुला काय वाटलं तो असा सहज पळून जाशील? विश्वकर्मा म्हणजे मृत्यूचा विळखा. माझ्या पाशातून कोणीच सुटू शकत नाही. तू कसा सुटशील? पुरे झालं तुझं देवी. पण प्रत्येक येळी तू लोकांचा विचार करतेस, त्यात स्वतःचा विचार करायचं राहूनच जाते नेहमी. आता मी तसं होऊ देणार नाही. आई, अगं मला माझं कर्तव्य. आणि तू माझं कर्तव्य आहेस त्याचं काय? तू समद्यांची काळजी करतेस, त्यांच्या दुःखानं तुझं काळीच तुटतं. समद ठीक आहे, तू देवी आहेस. प्रजेवर संकट आलं तर तुझं बी कशात लक्ष लागत नाही, हे बी ठाऊक आहे मला. पण तू माझी लेक आहेस. तुझ्या सुखाचा विचार मला करायलाच हवा. आणि अशा काळात तुझा हा सोहळा झाला तर लोकांच्या मरगळलेल्या मनाला नवीन उभारी मिळेल. त्यांच्यात नवा उत्साह येईल. कुठल्या भी परिस्थितीत लढायची ताकद येईल. ऋषीवर, ऋषीवर, हे ऋषीवर तर अजून जिवंत आहेत. आणि हे नक्कीच महादेवांच्या स्थानी जात होते. त्यांना महादेवांना काहीतरी नक्कीच सांगायचं असणार आहे. पण मध्येच असुरांनी यांच्यावर हल्ला केलेला दिसतोय. नाही, मला यांना तातडीने महादेवांकडे न्यायलाच पाहिजे. आई, अगं पण आई, मला अजूनही असं वाटतंय की तू जगदंबा रूपात माझ्या बरोबर होतीस. तेव्हापासून मी तुझ्या लग्नाची किती स्वप्न बघितली. त्या येळी ती मला काही पूर्ण करता आली नाही. पण आता तूच ठरवला आहेस ना हा विवाह. मग इथे तरी समदे विधी मला माझ्या मनाप्रमाणे करू दे. अंबा अजून लहान आहे. ती लग्नाच्या वयाची होईपर्यंत माझं काही बरं वाईट झालं तर. अगं आई, असं का बोलतेस? तुला काहीही होणार नाही. मग माझं ऐकशील ना ग? हे लग्न होईपर्यंत मी तुझी आई. नंतर तू पुन्हा देवी व्हायला मोकळी आहेस. पुन्हा तुला कधी बी कुठल्या बी गोष्टीसाठी त्रास देणार नाही. लेकीकडून स्वतःच्या मनासारखं करून घ्यायचं असतं ना तुला. आत्ता इथे बाबा असते ना, तर त्यांनी तरी आमची बाजू धरून लावली असती. या बाबतीत तुझ्या बाबांचं ऐकलं असतं व्हय मी? हा,
सरळ सांगितलं असतं. तुम्हा पुरुषांना यातलं काय बी कळत नाही. आम्ही ठरवलंय ते आम्हाला करू द्या. हो देवी, आता तुम्हाला हे सगळं ऐकावं लागणार. आणि तसं बी 4 चौघांसारखी आहे थोडीच आहे मी. देवीची आई आहे. माझा अधिकार जरा जास्त आहे बाकीच्यांपरीस. आणि माझं ऐकलं नाहीस तर हाताला धरून पाटावर बसवून समदे विधी करायला लावायला बी कमी करायची नाही मी.